नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आषाढी एकादशी स्पेशल 5 पदार्थ बघणार आहोत। तर मंडळी, एकदम सोपे 5 पदार्थ आहेत। तर त्याच्यामध्ये पहिला पदार्थ आहे साबुदाणा वडा, दुसरा आहे साबुदाणा खिचडी, तिसरा आहे शेंगदाण्याची चटणी आणि चौथा आहे वरळीचा भात आणि पाचवा आहे शेंगदाण्याचे लाडू। एवढं सगळं तिखट केल्यानंतर थोडंसं गोड काहीतरी झालंच पाहिजे। तर आपण आज बघणार आहोत शेंगदाण्याचे लाडू देखील। तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मंडळी, आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे मी 1.5 वाटी शाबू भिजवलेला होता। शाबू रात्रभर भिजवलेला होता आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे शाबू कसा भिजवायचा। त्याच्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे जे शेंगदाणे घेतले आहेत ते मी शेंगदाण्याचे लाडू, नंतर साबुदाणा वडा याच्यासाठी सगळे एकत्रच घेतलेले होते आणि ते आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, थोडंसं तेल आणि आपल्याला लागेल असं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। तर शेंगदाणे आपल्याला डाग पडूसपर्यंत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। इथे शेंगदाणा मी भाजून झालेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे थंड करण्यासाठी। त्याच्यानंतर थोडेसे त्यातले शेंगदाणे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे, जेणेकरून ते शेंगदाणे आपल्याला खिचडीमध्ये वापरता येतील आणि साबुदाणा वड्यामध्ये देखील वापरता होतील। आणि राहिलेले जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला त्याचे लाडू करायचे आहेत। तर इथे मी शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत, हे आपल्याला खिचडीमध्ये आणि साबुदाणा वड्यामध्ये वापरायचे आहेत। तर खिचडी करण्यासाठी इथे मी कढई गरम केलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे। तर जिरं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल उपवासाला जिरं चालेल तर तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल। त्याच्यानंतर उकडलेला बटाटा टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। उकडलेला बटाटा टाकल्याने बटाटा जास्त परतायची गरज लागत नाही। 2 मिनटं तेलामध्ये त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे। तर शेंगदाण्याचा कूट तेलामध्येच टाकला तर तो बटाट्यांना व्यवस्थित लागतो, त्यामुळे तो तेलामध्येच टाकून घेऊन तो परतून घ्यायचा। त्याच्यानंतर आपली लाल मिरची पावडर इथे मी ॲड केलेली आहे। तुम्ही हिरवी मिरची देखील पाहिजे असेल तर ॲड करू शकता। त्याच्यानंतर इथे मी साबुदाणा रात्रभर भिजवलेला होता, तो साबुदाणा इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तर हे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा वरून मी कच्च्या शेंगदाण्याचा जो कूट आहे तो देखील मी इथे ॲड करून घेतलेला आहे। त्याने देखील एकदम मस्त छान टेस्ट येते। कच्चे शेंगदाणे म्हणजे मी ते शेंगदाणे भाजून घेतलेलेच शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, फक्त ते तेलामध्ये परत तो कूट भाजलेला होता आणि नंतरचा कूट आहे तो मी तसाच त्याच्यामधून ॲड केलेला होता। तसं करायचं आहे, जेणेकरून खिचडीची टेस्ट एकदम छान होते। तर मंडळी, अशा प्रकारे खिचडी करून बघा, एकदम मोकळी फडफडीत आणि सुटसुटीत अशी खिचडी होते आणि एकदम मऊ देखील झालेली आहे। तर मंडळी, इथे आपला पहिला पदार्थ साबुदाणा खिचडी तयार झालेला आहे। तर आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। दुसरी जी रेसिपी आहे ती आहे साबुदाणा वडा। एकदम कुरकुरीत असे होणारे साबुदाणे वडे आहेत, तेलात अजिबात फुटणार नाही। तुम्ही मी जे सांगितले तशा पद्धतीने करा, एकदम मस्त असे तुमचे साबुदाणा वडे तर मंडळी, साबुदाणा वडे करण्यासाठी इथे मी 1 वाटी शाबू रात्रीच भिजवलेला होता। त्याच्यानंतर इथे मी 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत, म्हणजेच हे 2 बटाटे आहेत जे अर्धे अर्धे करून मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। तर आता हे बटाटे आपल्याला शाबूमध्ये चुरून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बटाटे जे आहेत ते तुम्ही खिसणीने खिसून घेतले तरी देखील चालेल, जेणेकरून बटाटा त्याच्यामध्ये अखंड राहणार नाही त्यासाठी। पण हाताने जर व्यवस्थित चुरले तरी देखील बटाटा शाबूमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो। तर आता इथे मी सगळे बटाटे आपण जेवढे घेतले होते तेवढे सगळे बटाटे मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि शाबू आणि बटाटा व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे। तर हिरवी मिरची तुम्हाला पाहिजे तेवढी तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता। हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं हे ठेवून द्यायचं आहे आणि नंतरच मग तळायला घ्यायचं आहे।
मंडळी 10 मिनटं झालेलं आहे. साबुदाण्याचे वडे करण्यासाठी जे आपण शाबू मिक्स केलेला होता बटाट्यामध्ये, ते व्यवस्थित असं परत एकदा बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याचे आपण गोल आकारामध्ये वडे करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारचे वडे करायचे. याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे दही जरी घातलं तरी देखील वडे टेस्टी होतात आणि वडे अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत. आणि वडे करत असताना ते थोडेसे चपटेच करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते तेलात फुटत नाहीत. जर तुम्ही वड्याचा आकार पूर्णपणे गोल केलात तर ते वडे जे आहे ते तेलामध्ये फुटतात. त्यामुळे वडे व्यवस्थित असे थोडेसे मध्ये चपटे करून घ्यायचे आहेत. तर म्हणजे अशा प्रकारचे मी चार वडे तयार करून घेतलेले आहेत. आणि इथे मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आता हे आपले खरपूस असे आपण वडे तळून घेणार आहोत. तर मंडळी आपली दुसरी देखील रेसिपी तयार झालेली आहे साबुदाणे वड्याची. तर मंडळी एकदम खुसखुशीत आणि एकदम खरपूस असे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. तर ते आता आपण एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात. तर मंडळी तिसरी जी रेसिपी आहे ती आहे शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाणा आणि दह्याची चटणी. तर मंडळी ती चटणी तुम्ही शाबू वडे किंवा साबुदाणा खिचडी याच्याबरोबर देखील खाऊ शकता. तर एकदम मस्त अशी चटणी आहे. तर आता आपण चटणीच्या रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी इथे मी 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे मगाशी खिचडी करण्यासाठी शेंगदाणे बारीक केलेले होते तेच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर मंडळी तुम्हाला याला फोडणी द्यायची असेल तरी तुम्ही फक्त जिऱ्याची आणि तेलाची किंवा तुपाची फोडणी देऊ शकता. पण ही चटणी अशी देखील. तर मंडळी चौथी रेसिपी आहे आपली वरळीचा भात. तर एकदम मस्त असा वरळीचा भात आपण बघणार होता. बरोबर तुम्हाला आमटीची अजिबात गरज लागणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने भात केला तर चला मंडळी आपण वरळीच्या भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी इथे वरळीचा भात करण्यासाठी मी इथे वरी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि उकडलेला बटाटा आणि थोडीशी हिरवी मिरची. तर सगळ्यात पहिल्यांदा जी आपल्याला वरी आहे म्हणजेच भगर जे आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे वरी आपली व्यवस्थित अशी भाजत आहे. थोडीशी फुगलेली देखील आहे. तुम्हाला अशी पांढरट दिसत आहे. अशी पांढरट दिसली की आपली वरी पूर्णपणे भाजून झालेली आहे. आता ही वरी आपली जी भाजून झालेली आहे ती आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये काढायची. जर अशी पाण्यामध्ये वरी तुम्ही काढून घेतली तर वरी व्यवस्थित फुगते आणि एकदम भात देखील याचा मस्त लागतो. तर अशा प्रकारे पाण्यामध्ये मी वरी काढून घेतल्यानंतर त्याच्यातलं पाणी देखील काढून घेतलेलं आहे आणि ते आपण फोडणी देऊसपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे. तर त्याच्यानंतर इथं मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक केलेली टाकलेली आहे. तर तुम्हाला तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर उकडलेला बटाटा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण पाण्यामध्ये जी भिजत वरी ठेवलेली होती भाजून ती आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि ती एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही गरम पाणी देखील ॲड करू शकता. तर इथे मी थंड पाणी ॲड केलेलं आहे आणि हे पाणी मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी इथे मी चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात 5 ते 10 मिनटामध्ये शिजून जातो. तर इथे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आटलेलं होतं. तर त्याच्यानंतर परत मी इथे अर्धं फुलपात्र पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. जर असा तुम्ही भात केलात तर याला अजिबात शेंगदाण्याची आमटीची गरज लागत नाही. हा भात तुम्ही एकदम नुसता तर मंडळी एवढं सगळं तिखट झाल्यानंतर गोड काहीतरी झालं पाहिजे. तर मंडळी आपण बघणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. एकदम तुपातले मस्त असे शेंगदाण्याचे लाडू आहेत. तर मंडळी आपण शेंगदाण्याच्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया.
तर मंडळी एवढं सगळं तिखट करून झाल्यानंतर काहीतरी गोड व्हायला पाहिजे, म्हणून इथे आपण शेंगदाण्याचे लाडू करत आहोत. तर शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी इथे जे शेंगदाणे आहेत ते मी भाजून घेतलेले होते आणि आता आपला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. याची साल देखील तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, पण साली सोबत देखील शेंगदाण्याचे लाडू एकदम मस्त लागतात. हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे. बारीक म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं पल्स मोडवर बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर परत राहिलेले शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये वेलची ॲड केलेली आहे, जेणेकरून वेलची शेंगदाण्याबरोबरच बारीक होईल. आणि तिथे मी गूळ देखील बारीक चाकूने बारीक करून घेतला होता, त्यामुळे गूळ याच्यामध्ये ॲड नाही केला तरी देखील चालेल. आता हे मिक्सरला बारीक फिरवून घेऊया आणि असं ते देखील मी पल्स मोडवर बारीक फिरवून घेतलेलं आहे ना. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून वेलची पूड आहे ते सर्व शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स होईल. त्याच्यानंतर इथे मी जो गूळ घेतलेला होता तो गूळ मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण इथे मी तूप वितळवून घेतलेलं होतं, ते 2 ते 3 चमचे तूप मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता हे गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. जर आज तुम्हाला हाताला थोडंसं म्हणजे जर लाडू वळता येत नाही असं वाटत असेल तर तुम्ही परत त्याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करून लाडू वळू शकता. तर मंडळी आषाढी एखादं स्पेशल मस्त असे आपले 5 पदार्थ तयार झालेले आहेत. तर मंडळी ही रेसिपी कशी वाटते, सर्व रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.